आम्ही गणपतीचा व्यवसाय करतो. भरपूर वर्षापासून आम्ही हे गणपती बनवतो. पण यावर्षी जो काही कोर्टाने निर्णय आणला होता की POP बंदी नाही का, पण POP बंदी केल्यामुळं आम्ही संभ्रमात होतो की यंदा गणपती बनवायचे का नाही, कारण आम्हाला नोटीस आल्या होत्या. आणि ह्या महिन्यामध्ये आपल्या जून महिन्यामध्ये POP बंदी हटवली. त्यामुळे आमचे जे काही महाराष्ट्रातले जेवढे काही हे गणपती बनवणारे कारागीर लोक आहे या सगळ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण आहे का ही जी काही बंदी ही कायमचीच उठवली गेली पाहिजे. आणि ती उठवल्यामुळं ती जर उठवली नसती तर जी काही शाडू माती आहे, शाडू मातीचे जे काही गणपती आपण बनवणार आहे, पण ते दिवसाला किती 4-5 मूर्त्या तयार होतील. पण याने काय होणार आहे, तर आपण सगळ्या ग्राहकांचं आपण पूर्ण करू शकत नाही, पूर्ण ग्राहकांना नाही का. कारण आपण जी काही POPची मूर्त जी आपण 300, 400, 500 रुपयाला आपण जी विकतोय, तर ती शाडूचीच मूर्त 1 फूट शाडूची मूर्त 3 ते 3.5 हजाराला घ्यायला आमच्या ज्या भागात जे काही ग्राहक आहे, शेतकरी, आदिवासी आणि मजूर लोक नाही का, हे जे लोक आहे हे एवढ्या महागाची शाडूची मूर्त घेऊ शकत नाही. त्यामुळे जो काही कोर्टाने निर्णय आणला आहे, जी काही बंदी उठवली POPची नाही का, याच्यामुळे काय झालं का जो काही आमच्याबरोबर जो काही वर्ग आहे, समजा आमच्याकडे जे येणारे लोक आहे इथं गणपती मदत करण्यासाठी, त्यांच्यासाठी एक रोजगार निर्माण होत आहे. त्यानंतर जे काही ट्रान्सपोर्टसाठी, वाहतुकीसाठी आम्हाला रद्दीची गरज पडते नाही का. जे काही गोष्टी या सर्वांना काहीतरी हातभार लागतो या गोष्टींमुळे. जी POP बंदी उठवली आहे त्यामुळे आमच्या सर्वांचाच जे काही कारागीर लोक आहे, जे आम्ही वर्षभर ज्या गोष्टी करतोय, हे गणपती बनवतोय नाही का, तर आमच्यासाठी एक रोजगार उपलब्ध होतो आहे याच्यामुळं. त्यामुळं आम्ही कोर्टाचे खरंच आम्ही आभार मानतो. बस. परफेक्ट. मी शुभांगी शिंदे, सुशिक्षित बेरोजगार असून कुटुंबाला आर्थिक मदत व्हावी म्हणून गणेशोत्सव काळात नाशिक रोड येथील जेल रोड भागात गणपती विक्रीचा व्यवसाय करते. या भागात कामगार आणि गरीब वस्ती असल्यामुळे येथील नागरिकांना शाडूचे गणपती घेण्यास परवडत नाही. POPचे गणपती स्वस्त, हलक्या आणि आकर्षक असतात. त्यामुळे या मूर्तीकडे लोकांचा कल जास्त असतो. कोर्टाने यावर्षी POPच्या मूर्तीवरील बंदी हटवल्यामुळे मला रोजगार निर्माण झाला आणि आर्थिक मदतही झाली. POPच्या मूर्ती पर्यावरणाला घातक असल्याबाबत विविध प्रकारचे वाद आहेत. याबाबत प्रगत शास्त्राच्या माध्यमातून उपाययोजना शोधून पर्यावरणाचे रक्षण व्हावे. मात्र या व्यवसायाशी संबंधित सर्वसामान्य व्यक्ती व गरिबांच्या रोजगारावर परिणाम होऊ नये अशी मी सरकारला आणि न्यायालयाला विनंती करते.